मित्रांनो नमस्कार. मी नवीन भिडे आणि आपल्या सर्वांचं आपल्या नवीन सिरीजमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आरोग्य सोप्या भाषेमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटीस म्हणजे नेमकं काय. तर हे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण जाणून घेऊया. आपल्या रक्तामध्ये ग्लुकोज म्हणजे शुगर असते आणि ही जी शुगर आहे ही आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी त्याची गरज असते. पण ही शुगर आपल्या शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी इन्सुलिन नावाच्या हॉर्मोनची खूप गरज असते. जेव्हा शरीरामध्ये आपलं शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिनच तयार करत नाही किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा आपल्या शरीराला नीट वापरच करता येत नाही, तेव्हा आपल्या रक्तातील शुगर वाढत जाते आणि ह्याच अवस्थेला डायबिटीस म्हणजे मधुमेह असे म्हणतात. मित्रांनो, ही जी पूर्ण जी काय सायकल आहे म्हणजे चक्र आहे ते मी तुम्हाला अगदी छोट्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा आपलं शरीर म्हणजे एक मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये लाखो करोडो घरे आहेत. आता आपल्या शरीरातील घरे म्हणजे काय, तर आपल्या शरीरात असलेल्या पेशी म्हणजे सेल्स. आता या सेल्सना जगण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा येते कुठून, तर आपण जे काही अन्न खातो त्यातून आपलं शरीर ग्लुकोज तयार करते. आता हे ग्लुकोज सर्वप्रथम येते रक्तामध्ये. आता रक्तातून ह्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत पोचायचं म्हणजे सेलच्या आतमध्ये जायचं आहे. पण त्या सेलला आहे एक दरवाजा आणि त्या दरवाजाला आहे एक कुलूप आणि ते कुलूप उघडण्याची चावी म्हणजे इन्सुलिन. आता इन्सुलिनच्या मदतीने हे जे ग्लुकोज आहे हे सेलच्या आतमध्ये पोचते. सेल तिथे या ग्लुकोजचा वापर करून ऊर्जा तयार करते. म्हणजे अगदी सोपं झालं की ग्लुकोज म्हणजे इंधन, सेल म्हणजे घर आणि इन्सुलिन म्हणजे त्या घराची चावी. पण मग डायबिटीसमध्ये नक्की काय बिनसतं हे जाणून घेण्यासाठी आपण दोन परिस्थितींचा नीट अभ्यास करूया. परिस्थिती 1, इन्सुलिन कमी पडतं. समजा आपल्या शरीरामध्ये 100 घरं आहेत म्हणजे 100 पेशी आहेत, पण चाव्या फक्त 20च आहेत. मग अशा वेळी काय होईल की फक्त 20 घरांचे दरवाजे उघडले जातील व उरलेल्या 80 घरांचे दरवाजे हे उघडलेच जाणार नाही. आपल्या केसमध्ये काय होईल, केवळ 20 पेशींमध्ये रक्तातील जी शुगर आहे म्हणजे रक्तातील जे ग्लुकोज आहे ते नीट पोचू शकेल. उरलेल्या 80 घरांमध्ये म्हणजे उरलेल्या 80 पेशींमध्ये ते ग्लुकोज पोचूच शकणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय होते की आपल्या रक्तातील जे ग्लुकोज आहे त्याचे प्रमाण हे वाढू लागते. आता परिस्थिती आपण दुसरी बघूया की चावी आहे पण कुलूप नीट काम करत नाही आहे. समजा तुमच्याकडे भरपूर चाव्या आहेत परंतु घराला जे कुलूप आहे त्या कुलपाला चावीची किंमतच राहिलेली नाही आहे. म्हणजे चावी किती फिरवली तरी ते कुलूप उघडतच नाही. ह्याला आपण काय म्हणतो की इन्सुलिन तयार होत आहे पण आपलं शरीर त्या इन्सुलिनला प्रतिसादच देत नाही आहे. त्याला सायंटिफिक भाषेमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. मग अशावेळी काय होतं की आपलं शरीर म्हणतं की आपण अजून इन्सुलिन बनवू. मग त्यावेळी पॅनक्रियास अजून इन्सुलिन तयार करतं, परंतु हे काही काळ चालतं आणि पुढे पॅनक्रियासवरती सुद्धा खूप ताण येतो, आपल्या शरीरावरती खूप ताण येतो आणि अल्टिमेटली आपल्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे वाढू लागते. मित्रांनो, रक्तातील शुगर वाढल्याने नक्की काय होतं आणि डायबिटीस हा धोकादायक आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, डायबिटीस हा धोकादायक आहे. पण असं नाही आहे की रक्तातील शुगर ही एका दिवसात अचानक वाढते. आणि सुरुवातीला तर रक्तातील जेव्हा आपली शुगर वाढते तेव्हा आपल्याला काहीच जाणवत नाही. आपल्याला वाटतं की अरे मला तर काहीच होत नाही आहे, तर मग मला शुगर का वाढली आणि मला काही होत नाही आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नसेल. पण एक दिवशी आपल्याला दिसतं की आपल्याला काही इश्यूज होत आहेत आणि रक्तातील शुगर ही दीर्घकाळ जर का जास्त राहिली तर सर्वात आधी आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत व आपले जे इतर अवयव आहेत, महत्त्वाचे अवयव आहेत, त्यांच्यावरती याचा खूप गंभीर परिणाम होतो. त्यामुळे शुगर वाढली म्हणजे ही काही फार छोटी मोठी गोष्ट नाही आहे. तर शुगर वाढणं म्हणजे खूप वाईट आहे, त्याच्यावरती आपण नीट लक्ष द्यायला पाहिजे. तर ही एक ग्लुकोज आणि इन्सुलिनची समस्या आहे. तर जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या रक्तामध्ये शुगर वाढलेली आहे तेव्हा आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात की HbA1c नावाची एक टेस्ट करून घ्या. आता ही HbA1c टेस्ट म्हणजे नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत
आपण इथेच थांबूया. मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्र व नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.